मनोज जरंगे पाटील यांनी आज उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. ज्या प्रकारे प्रसाद लाड हे मनोज जरंगे पाटील यांना येऊन भेटले त्यानंतर कुठेतरी हे उपोषण थांबेल असं वाटत होतं. मात्र मनोज जरंगे पाटलाच्या मागण्या ज्या आहेत त्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे शेवटी मनोज जरंगे पाटील यांना उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आणि आज त्यांनी ती देखील घोषणा देखील केली आहे. 30 तारखेला मनोज जरंगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहे. याविषयीच बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा बांधव आहेत. आपण त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल? मनोज जरंगे पाटलाला शेवटी उपोषण करण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे. आता पत्रकार सुरू होती तेव्हाच मी आले होते. आता पत्रकारांकडनंच कळालं की सरकारचा अल्टिमेटम जे सरकारला दिले होते त्या बाबतीत पॉझिटिव्ह असं काही कळालेलं नाही. दादांच्या चिडचिडीवरून तेच लक्षात आलेलं आहे. आता जर दादांना परत उपोषणाची वेळ आणताय तर फडणवीस साहेब हे प्रत्येक वेळी तुम्ही असे चंबू गबाळे लोक रोज पाठवणार आणि काहीतरी थातूर मातूर तुम्ही आश्वासनं देणार आणि परत सांगणार की अल्टिमेटम देणार की आम्ही जर मागण्या मान्य नाही केल्या मराठा समाजात तर आम्ही राजीनामा देऊ. मग प्रसाद भाऊ आता तुम्ही कुठे आहेत? आता मला असं कळालं की तुम्ही उद्या येणार आहेत पुण्याला तुमचा दौरा आहे. आता उद्या जर काय होतं काय नाही बघू. पण प्रसाद भाऊ जर तुमच्याकडनं आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, तुम्ही सुद्धा मराठा आहे आणि मी सुद्धा मराठा आहे, तर तुम्ही दिलेला शब्द पहा, तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही असं बोलायलाच नको होतं की मी मागण्या मान्य झाल्या तर ठीक आहे नाही तर मी राजीनामा देईल. फडणवीस साहेबांना विनंती आहे की आता ज्या काही मराठा समाजाच्या मागण्या आम्हाला आता घोळत ठेवू नका. तुमचा काय तो अभ्यास आहे तो का 28 तारखेपर्यंत तुम्ही करायला हवा होता. वारंवार तुम्ही अल्टिमेटम देतात सरकार की नाही आम्ही इतक्या दिवसात करतो तितक्या दिवसात करतो. परत मनोज दादांना उपोषणाची वेळ तुम्ही आणतात. हे काय चाललंय तुमचं? नक्कीच ज्या प्रकारे प्रसाद लाड म्हणले होते मी मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य नाही करायला लावल्या तर मी राजीनामा देईल. राजीनामा देणार का प्रसाद लाड? कारण की आता मनोज जरंगे पाटलाला पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आलेली आहे आणि मनोज जरंगे पाटलांनी आता घोषणा केली की मी 30 तारखेला उन्हामध्ये उपोषण करणार आहे, कोणताही मंडप राहणार नाही. ऑलरेडी त्यांची तब्येत ठीक नाही आहे, इतके उपोषण केलेले आहे, त्यांच्या जे काही तब्येत त्याला साथ देत नाही आणि या उन्हामध्ये उपोषण करणं की महागात पडू शकते. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आज दादांच्या पत्रकार परिषदला आलेलो आहे. दादांनी आज उपोषणाची घोषणा पण केलेली आहे. दुसरी गोष्ट, प्रसाद लाड आता येऊन गेलेले आहेत. प्रसाद लाडनी आश्वासन देऊन गेलेले आहेत की मी पूर्तता करतो म्हणून. आणखीन त्यांनी काही अल्टिमेटमचं उत्तर दिलेलं नाहीये. आता येत्या 30 तारखेला आम्ही सर्वजण, दादा पण उन्हातच बसतील आणि आम्ही पण सर्व उन्हातच बसणार आहोत आणि 30 तारखेला सर्व मराठा समाजांनी आंतरवाली सराटी येथे हजर व्हायचंय. आम्ही पण येतोय, तुम्ही पण या आणि एक सहकार्य करा, सगळ्यांना ही विनंती. नक्कीच आव्हान देखील करताय. काय वाटत आहे तुम्हाला की अनेक वर्षापासूनचा हा लढा आता सुरू केलेला आहे. मनोज जरंगे पाटलाची तब्येत त्यांना साथ देत नाही आणि सरकार वारंवार त्यांना उपोषण बसण्यास भाग पाडते. कुठेतरी सरकार जे आहे ते टोलाटोलीचं उत्तर देते जरंगे पाटला सोबत. टोलाटोलीचं उत्तर नाही म्हणता येणार. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. मी शारदा शिंदे, छत्रपती संभाजीनगर, मराठा सेविका. मी तुमच्या या माध्यमातून फडणवीस साहेबांना एक विनंती करू इच्छिते की बार दादांना जे उपोषणाला बसायची वेळ येते त्याच्यामध्ये पूर्ण समाजाला त्रास होतोय. त्यांचं वयर जे काय मराठ्यांशीच आहे हे आता तर सगळ्यांच्या लक्षात आले. पण या माध्यमातून मी सर्व 6 कोटी मराठा समाजांना एक सांगू इच्छिते की दादांनी आज जो निर्णय घेतलाय की इथं मंडप ही ठेवणार नाही आणि उन्हामध्ये ते बसणार आहेत, तेव्हा 29 तारखेला सरकारने याच्यावर काही ना काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. कारण इथं प्रत्येक जण काम धंदा सोडून येतोय आणि इथं उन्हामध्ये जर दादा उन्हात बसले तर इथे आम्हाला सुद्धा उन्हात बसावंच लागणार आहे आणि आम्ही बसणारच आहे. मग ह्या सरकारला याचं कुठं काही हळहळ का वाटत नाहीये? आज आम्हाला दादांसाठी अक्षरशः रडायला येते. आज त्यांनी जो निर्णय घेतलाय का, ह्या निर्णयावरून आज मला एवढं वाईट वाटतंय की ते इथं उन्हामध्ये बसणार आहे. प्रत्येक मराठा समाज हा घरामध्ये सावलीत बसू शकत नाही, तेव्हा सरकारने याच्यावर काही ना काहीतरी करायला पाहिजे. नक्की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत आणि प्रत्येक मराठा बांधवाला हेच वाटते की मनोज जरंगे पाटलांनी कुठेतरी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. मी तर दादांना एकच सांगू इच्छिते की दादांनी उपोषण करू नये. कारण आता
असं दिसतंय की मनोज दादा जरांगे पाटील हे सगळ्यांना खटकतायत आणि दादांचं कुठंतरी काहीतरी सगळं संपवावं ह्यासाठी पण हे लोक बार बार असं करतायत. कारण वारंवार उपोषणाला बसल्यामुळे त्यांची तब्येत खराब होतीये, त्यांच्या किडनीवर त्याचा परिणाम होतोय. आणि हे बघा, आई जगदंबा तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगते, हे खोटे अश्रू नाही आहेत. आमचा सगळ्यांचा असा तळतळाट लागणार आहे. ज्यांनी कोणी हे केलंय ना त्यांना खूप तळतळाट लागेल. कोणीही सुखी राहणार नाही याच्यामध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू येताना देखील पाहिलेले आहे. खऱ्या अर्थाने मराठा बांधव आरक्षणासाठी किती तळमळीने झटतोय, मनोज जरांगे पाटील किती तळमळीने झटताय आणि आपल्या लेकरा बाळाचं कुठेतरी कल्याण व्हावं यासाठी ही जी लढा आहे, हा लढा नित्यानंतर चालू असल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगाल, वारंवार उपोषण, वारंवार उपोषण, तारीख पे तारीख, हे किती दिवस चालणार आहे? सर्वप्रथम जय शिवराय. कुठेतरी या सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाहीये, हे मी वारंवार बोलत आलेलो आहे. राजकीय इच्छाशक्ती म्हणजे मला सांगा, यांना जर एखादा निर्णय घ्यायचा असला तर रात्रीतून निर्णय होतो आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते. आणि मग मराठा समाजाच्या बाबतीमध्येच ही उदासीनता काय आहे राज्य सरकारची? गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत यांचंच सरकार आहे. मग एवढा उशीर का लागतोय? तर आपण आणि सरकारच्या मनात काही करण्यासारखं नाहीच आहे. सरकारला काहीच करायचं नाही याचं कारण सांगतो मी, याचं उदाहरण तुम्हाला देतो मी, की गेली 8 ते 9 महिने जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे मराठा समाजासाठी स्थापन केलेली आहे, त्याची एकही बैठक होत नाही. आज पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता, निर्वाह भत्ता योजना आहे, ती बंद पडली आहे. व्याज परतावा मिळत नाहीये. खोटे पसरवलं जातं की व्याज परतावा दिलंय. मला हे सांगा की सरकार जे आहे तर मराठा विरुद्ध मराठा असं भडकावण्याचं काम करते का? कारण की उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आहेत, काल भेटायला लाड साहेबांना बोलवलं होतं. म्हणजे कुठं मराठामध्ये युद्ध लावायचं काम करतात असं मनोज जरांगे पाटील हे पटतंय? 100% राज्य सरकारला राजकीय आणि सामाजिक या मराठ्यांमध्ये हे निश्चितच भांडणं लावायचे आणि यांची राजकीय पोळी यांना भाजून घ्यायची, हे स्पष्ट आहे. त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आता म्हणजे फेल झालेत विखे पाटील, फेल झालेत, फेल ठरलेत. याच्या अगोदरचे जे समितीचे अध्यक्ष होते त्यांनी खरंच अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांचं नावच घेतलं पाहिजे, असं म्हणजे त्यांना मार्ग दिलेच पाहिजे. पण आज मात्र विखे पाटील, मला कमाल वाटतीये की कुठलीही गोष्ट ते व्यवस्थितरित्या करू शकले नाही. म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून विखे पाटलांनी राजीनामा द्यावा. आणि उद्या जर आपण इथं येत असाल, प्रसादजी लाड, आपणही उद्या जर इथे येत असाल तर माझी स्पष्टपणे तुम्हाला विनंती आणि आव्हान सुद्धा आहे की उद्या उगा खाली हात घेऊन येऊ नका, नुसतं गाड्याचे सायरन वाजत येऊ नका. काहीतरी ठोस निर्णय घेऊनच तुम्ही इथं या, तरच या गावात तुम्ही पाय ठेवा, अन्यथा या गावात तुम्हाला पाय सुद्धा ठेवू देणार नाही. आमचं असं स्पष्ट मत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हे होतं मराठा बांधव. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी उद्या प्रसाद लाड आणि विखे पाटील येणार आहेत, कुठेतरी मराठा बांधवांमध्ये हा आक्रोश आहे की विखे पाटलांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते या पदावरती आहे, मात्र मराठा बांधवांना जे हवं होतं ते सध्या ते देण्यात असफल ठरल्याचं असल्यावर पाहायला मिळते. आणि दुसरीकडे प्रसाद लाड देखील येणार आहेत. मात्र प्रसाद लाड येत असताना कुठेतरी जे काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी घेऊन यावं आणि कुठेतरी त्यांच्या जे काही ड्राफ्ट तयार केला तो पॉझिटिव्ह असावा असं देखील त्यांचं म्हणणे. अन्यथा तुम्ही ते येऊ नका आणि तुम्हाला येऊ दिलं जाणार नाही असा कडक इशारा देखील मराठा बांधवांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संजय आहेर, एलएस मराठी, अंतरवाली सराठी, जालना.